लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे वारे वाहू लागलेत आणि या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे योगेंद्र पवार विधानसभेला शरद पवार यांच्या पक्षाकडून उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। याच संदर्भात योगेंद्र पवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी। पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते योगेंद्र पवार आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात। दादा, मला सांगा की आता बारामती विधानसभा मतदारसंघातून तुमच्या नावाची सध्या चर्चा होऊ लागली आहे। काही फक्त चर्चा आहे। आता लोकसभेला खरं तर मी आजोबांचा प्रचार केला, सुप्रियाताईंसाठी काम केलं, आम्ही सगळ्यांनी ते चांगलं काम केल्यामुळं मोठ्या मताधिक्याने ताई तिथं निवडून आले, तेवढंच आहे। परंतु आता दुसरीकडून तुमचे बंधू जय पवार यांच्या नावाची चर्चा आहे। जर जय पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळालं तर शरद पवारांच्या पक्षाकडून तुम्हाला तिकीट मिळेल, मग पवार कुटुंबात पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळेल का? नाही, तसं नाही। आता काय, शेवटी चर्चा आहे। जोपर्यंत उमेदवार सगळे जाहीर होत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं मला योग्य वाटत नाही। आमचा पण उमेदवार अजून जाहीर केलेला नाहीये, तो शेवटी निर्णय पवार साहेबांचा आहे। त्यांचे पण उमेदवार अजून जाहीर झाले नाहीये, ते जेव्हा होईल तेव्हा आपल्याला समजेल। शरद पवार यांचे वर्गमित्र देखील आहेत, मला सांगा शेट की आता येणारी विधानसभा कशी जाईल? साहेबांनी काय स्ट्रॅटेजी? जे साहेब सांगतील ते, आमचं एकच आहे। अनेक निवडणुका तुम्ही पाहिलेल्या आहेत साहेबांच्या, आता या निवडणुकीला काय नेमकं डाव असणार? मला एक सांगितलं ना, आमचं दैवत साहेब, साहेब म्हणाल ते आमचं काम सुरू। बारामतीकर यंदा कोणाच्या बाजूने कौल देतील विधानसभेत? आपण म्हणून काय उपयोग, साहेब म्हणणार आहेत। कारण की गेले अनेक वर्ष आता एकीकडे सुप्रिया सुळेंना लोकसभेला आणि विधानसभेला दादांना देत होते, परंतु आता दादा बीजेपी सोबत सत्तेमध्ये सामील झालेत, पण यंदा आता विधानसभेला बारामतीकर काय करतील? मी एका शब्दामागं सांगतोय, साहेबांना म्हणतील ते, आम्हाला काय नाही। साहेबांनी सांगितलं की बाबा चालेल, सुरुवात। तर हे होते योगेंद्र पवार आणि शरद पवार यांचे वर्गमित्र देखील, त्यांच्याशी देखील आपण आता संवाद साधलेला आहे। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।